नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण इथे अगदी मस्त काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा करणार आहोत. चला तर मग याची झटपट रेसिपी बघून घेऊया. शेवग्यांच्या शेंगांची भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम तर मी शेंगा कापून त्याच्यावरची जी ही साल आहे ती काढून टाकायची आहे. ही बघा, अगदी याप्रमाणे. या शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत. यामधलं उच्च प्रतीचं फायबर हे पचनक्रिया सुधारतं. तसंच यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे आपले हाडंही बळकट होतात. त्यासोबत आपली त्वचा आणि केसही चमकदार होतात. डोळ्यांसाठी सुद्धा या शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहे. तसंच वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी सुद्धा या शेवग्याच्या शेंगा उपयोगी आहेत. शेवग्याच्या शेंगांचे अनेक फायदे आहेत. महिलांसाठी तर खरोखर या शेंगा अतिशय उपयोगी आहे. या शेंगा उकडवून आपण याचं सूपसुद्धा पिऊ शकतो. आता या ठिकाणी या सर्व शेंगांना मी छान कापून घेतलेला आहे. आता यांना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथे मी 2 ते 3 पाण्याने ह्या शेंगा अगदी छान स्वच्छ धुवून घेणार आहे. आपण या शेवग्याच्या शेंगा मसाल्याच्या करतोय. तुम्हाला हव्या असतील तर या शेंगा तुम्ही शेंगदाण्याच्याही करू शकता किंवा या शेवग्याच्या शेंगा पिठल्यामध्ये जरी केल्या तरी ते खूप छान लागतात. यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे. शेंगा शिजवताना आपण यामध्ये मीठ घालायचं म्हणजे शेंगा पटकन शिजतात. आता इथे गॅसवरती साधारण 7 ते 8 मिनिट आपण या शेंगा शिजवून घेणार आहोत. मसाला बनवण्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं मी किसणीवरती छान बारीक करून घेतलंय. त्यासोबतच या ठिकाणी मी 2 कांदेही बारीक चिरून घेणार आहे. आता या ठिकाणी 2 कांदेही छान बारीक चिरून घेतलेले आहेत. अगदी उभे पातळ काप करून घ्यायचे आहेत मसाल्यासाठी. इथे आता आपण शेवग्याच्या शेंगा चेक करून घेऊ. हे बघा, इथे अगदी मस्त मऊ अशा आपल्या शेवग्याच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत. शेंगांसाठी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी इथे किसलेलं खोबरं तव्यावरती भाजून घेणार आहे मी. अगदी लालसर हे खोबरं भाजून घ्यायचंय. खोबरं भाजून झाल्यानंतर जे 2 कांदे बारीक चिरलेले होते उभे पातळ तेही आपण भाजून घेणार आहोत. कांदा भाजताना अगदी थोडंसं तेल घालायचं. कांद्यामध्ये तेल घातल्यामुळे आपला कांदा अगदी छान परतवला जाईल. इथे हा सर्व मसाला भाजण्यासाठी मी लोखंडी तवा वापरलेला आहे. हा बघा, इथे आपण कांदा अगदी मस्त थोडासा गुलाबी होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. आता यामध्येच मी अद्रक टाकून घेणार आहे. त्यानंतर लसणाच्या पाकळ्याही घालून घ्यायच्या आहे. आता पुन्हा हे सर्व आपण छान एकत्र परतवून घ्यायचं. भाजून घेतलेला हा कांदा खोबरं थंड झालं की आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मसाला थंड झाल्यानंतरच आपण तो मिक्सरला फिरवणार आहोत. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि 1 चमचा इथे हा काळा मसाला घेतलेला आहे.
थोडंसं पाणी घालून आपण याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा इथं मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यात थोडंसं जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे. तसेच आपण मिक्सरमध्ये जो मसाला बारीक करून घेतला तोही घालून घ्यायचा. आता हा वाटलेला मसाला तेलामध्ये परतवल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा इथे मी धने जिरे पावडर मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे. सर्व मसाले छान एकजीव मिक्स करून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून या मसाल्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आणि आता हा जो मसाला आहे याला अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. हे बघा अगदी 3 ते 4 मिनिटं आपण हा मसाला अगदी मस्त परतवून घेतलेला आहे. इथे मसाल्याला तेलही छान सुटलंय. मस्त. आता या मसाल्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेल्या होत्या शेवग्याच्या शेंगा त्या घालून घ्यायच्या आहेत. शेंगा शिजवत असताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे भाजीमध्ये आपण मीठ जे आहे ते थोडं कमीच घालायचं. इथे अगदी पाव चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि या भाजीला साधारण 3 ते 4 मिनिटं छान उकळी द्यायची आहे, म्हणजे भाजीला अगदी मस्त तरी येईल. ही बघा तुम्ही भाजी, रंगही अगदी छान आलेला आहे. ही शेवग्याची शेंगांची भाजी खायला खूपच मस्त लागते. या शेंगांच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी आणि इंद्रायणी भात असला तर एकदम मस्त. आता वरून अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्ही बघू शकता इथे आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी अगदी मस्त बनून तयार झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अगदी झटपट तयार होते आणि तुम्ही भाजीचा रंगही बघा, अगदी मस्त आणि जबरदस्त अशी आपली ही शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे बनून तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.